ज्यावेळेस आंबेनळी घाटामध्ये यांचा दुर्दैवी अपघात झाला आणि या अपघात का झाला याचा तपास घेत असताना या ठिकाणी थोडीफार माहिती आमच्या हाताला लागलेली आहे. म्हणजे गेल्या 2.5 वर्षापूर्वी सुरूर, वाई, महाबळेश्वर आणि कोल्हापूर या रस्त्याची वर्क ऑर्डर झाली होती आणि या वर्क ऑर्डर झाल्यानंतर 2.5 वर्षामध्ये अत्यंत संत गतीनं MSCIDCचा हा प्रोजेक्ट आहे, अत्यंत संत गतीने हे काम चालतं आणि याच्यामध्ये GST नंबरचा बेकायदेशीर वापर करता यावा, भ्रष्टाचार करता यावा म्हणून KLM नावाच्या कंपनीला हे काम सबमिट केलं. खरं तर 18 नोव्हेंबर 2019 रोजी स्थापन झाली ही KLM नावाची कंपनी आहे. कामाचा कोणत्याही पद्धतीचा एक अनुभव चांगला नसलेली ही कंपनी आहे. केवळ या कंपनीचा उद्देश भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार आणि त्यामध्ये आपल्याच या कोरेगाव तालुक्यातील दयानंद भोसले नावाचे जे ग्रस्त आहेत त्यांनी या कंपनीच्या वतीनं काम पाहिलं होतं. खरं तर या संपूर्ण कामामध्ये म्हणजे 269 कोटीची ही सुरुवातीची जी निविदा होती, या संपूर्ण कामामध्ये वेगळ्या पद्धतीने दलाली खाण्यासाठी म्हणजे खरं तर अगदी जाणीवपूर्वक बोलतो की या संपूर्ण या प्रकरणामध्ये 34 कोटीची दलाली या कोरेगाव तालुक्यातील या एकांबे गटातील वेगवेगळ्या 50 अकाउंटवर हे पैसे आले आणि त्या संदर्भात या ठिकाणी आम्ही हे 7 पाणी तक्रार दिली होती पोलीस स्टेशन आणि या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुद्धा सुरू आहे. याचबरोबर या ठिकाणी या संपूर्ण केलेल्या या कामामध्ये मोठमोठ्या हस्तींचा हस्तक्षेप आहे. हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम आहे. म्हणजे खरं तर हे काम करत असताना पेवर मशीनचा वापर करावा लागतो. म्हणजे त्या पेवर मशीनचा वापर केल्यानंतर ते काम अगदी लेवलनी आणि व्यवस्थित पद्धतशीर होतं. इथं कुठेही पेवर मशीनचा वापर केला नाही, हाताने कॉन्क्रीट करतो. म्हणजे जसं आपण आपल्या घरामध्ये कोबा करतो त्या पद्धतीने ते लोक या ठिकाणी कॉन्क्रीट करत होते. या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वेळेत काम पूर्ण न झाल्यामुळे म्हणजे तुम्ही मी पाठीमागे दिलेल्या याच्यामध्ये बस त्या आंबेनळी घाटामध्ये गेली होती. सुदैवाने ती बस आंब्याच्या झाडाला अडकली म्हणून ते 45 त्या ठिकाणी लोक वाचली. दुसरी घटना या ठिकाणी 32 प्रवासी घेऊन जाणारी बस अख्खी त्या आंबेनळी घाटामध्ये गेली होती. त्या 33 होत्या आणि त्या 33 मधला एक इसम त्या झाडाला लटकल्यामुळे तो त्या ठिकाणी वाचला होता. बाईचं एक दातार ते 2 व्हीलर सहित त्या ठिकाणी गेलं होतं. म्हणजे हे आपल्या सातारचे जे होतकरू तरुण होते 8 जण या दरीमध्ये कोसळले होते. त्यावेळेस त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा सुरक्षा कठडा नव्हता. या ठिकाणी ती ज्यावेळेस स्कॉर्पिओ खाली 1500 फूट खोल दरीमध्ये गेल्यानंतर आपली जी काही रेस्क्यू टीम होती ती रेस्क्यू टीम ज्यावेळेस त्या दरीमध्ये उतरली, त्या दरीमध्ये उतरल्यानंतर आपण जर बघितलं तर DL नावाची डिअर पासिंग वेरणा गाडी त्या ठिकाणी त्या गाडीच्या पूर्णपणे चिंध्या झाल्या होत्या. ती गाडी त्या ठिकाणी झाडामध्ये आढळून आली. तर तिथं त्या अपघाताची कुठल्याही पद्धतीची नोंद नव्हती आणि या ठिकाणी त्या अपघातामध्ये किती लोक गेली, ती गाडी आली कुठून याचा आजपर्यंत कुठल्याही पद्धतीचा तपास लागला. म्हणजे जर ते अपघातामध्ये ते मोबाईल टॉवरचं लोकेशन सापडलं नसतं, रेस्क्यू टीम खाली गेली नसती तर ही DL पासिंगची कार सुद्धा आढळली नसती. अशा कित्येक वाहनं त्या ठिकाणी त्या दरीत कोसळल्या. मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की 2.5 वर्षामध्ये एवढी डेंजर या ठिकाणी तिथली परिस्थिती असताना सुद्धा त्या आंबेनळी घाटातल्या त्या बाजूला अपघात ज्या ठिकाणी होतं तिथं त्यांना सुरक्षा कठडे बांधता आले आणि हा टोटली जो काही प्रकार आहे तो हा सगळा प्रकार आहे तो हा फक्त केवळ भ्रष्टाचार करण्याचा प्रकार. म्हणजे या कामामध्ये अनेक वेळा चांगले अधिकारी सुद्धा येऊन गेले. चांगल्या अधिकाऱ्यांनी चांगलं काम करा, निकृष्ट दर्जाचं काम करू नका म्हणून सगळ्या कंपनीच्या पाठीमागे लावला. या इथल्या अनेक कर्मचाऱ्यांना इथून त्यांची बेकायदेशीर बदली केली, त्यांना पाठवलं आणि त्यांना त्या कंपनीचे जे काय प्रमुख हेड होते त्यांना जे अपेक्षित असणारी लोक आज या ठिकाणी म्हणजे त्या तिथल्या अनेक कर्मचाऱ्यांना अनेक अधिकाऱ्यांना परराज्यात घेऊन फिरायला नेऊन त्या ठिकाणी त्यांना खुश करून अशा पद्धतीची या ठिकाणी आणि जर त्याच अधिकाऱ्यांनी जर वेगळं पाऊल उचललं तर त्या व्हिडिओ दाखवून त्यांना ब्लॅकमेलिंग करण्याची प्रकार
सुद्धा या ठिकाणी आपण बघितलेले. तर हे दयानंद भोसले नावाचे जे इसम आहेत यांची या कामासंदर्भातली ही मोडस ऑपरेटरी ते अशा पद्धतीची केएलएनची महाराष्ट्रातली बऱ्यापैकी कामं ते इसम पाहत होते आणि याच माध्यमातून म्हणजे नावामध्ये दया आणि पण निर्दयी असणारा जो काय इसम आहे त्या इसमाने या ठिकाणी अत्यंत क्रूरपणे या 8 युवकांचा खून केलेला आहे प्रशासनाला हाताशी घेऊन असं जबाबदारपणे मी सांगतो. या ठिकाणी हे सगळं लपवण्यासाठी या ठिकाणी एका बाजूला अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम करायचं त्यामुळे अपघात होत आहेत आणि त्या अपघातावर कुठंतरी मलमपट्टी लावण्याचं काम त्या प्रत्येक कुटुंबाला 50,000 रुपये दिले म्हणजे कोट्यावधी रुपये तुम्ही खाणार आणि त्या कुटुंबाला 50,000 रुपये देणं मदत करणार हे अशा पद्धतीचं जे काय चाललेलं आहे ते मी सांगून देणार नाही. याची रिसर तक्रार आज या ठिकाणी पोलीस स्टेशनला दिलेले आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाला दिलेले एसपी सुद्धा याबाबतची माहिती दिलेली आहे. आता इथून पुढे तक्रार कशा पद्धतीने होते आणि याच्यावर वाट पाहतोय. हे सगळ्या काही गोष्टी होत नाही आणि राजकीय हस्तक्षेपामुळेच त्या ठिकाणी त्या कामाच्या संदर्भात जे काही अधिकारी चांगलं काम करावं म्हणून त्यांच्या पाठीमागे लागत होते त्या अधिकाऱ्यांच्या इथून बदल्या सुद्धा केलेल्या म्हणजे या बदल्यांच्या माध्यमातून सुद्धा कोट्यवधी रुपयांची माया त्या ठिकाणी उचललेली जाते. अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या पण राजकीय नेत्यांचं काय नाही नाही राजकीय नेत्यांचाच हस्तक्षेप आहे ओळख असल्यामुळे बदल्या होतात. बदल्या कशामुळे तुम्ही आम्ही संपून बदल्या होतच नाही वाईट करू शकता येईल सदोष मनुष्यवध मागणी केली आहे. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा म्हणून मागणी केलेली आहे. हे 7 पानी तक्रारी आहेत